शिंदे यांना मी विनंती करतोय। या ठिकाणी सन्माननीय दरेकर गुरुकुल अकॅडमीचे संचालक सन्माननीय दरेकर सर आणि त्याचबरोबर आदरणीय महेशजी भोसले, एक ज्येष्ठ उद्योजक नम्रता प्रतिष्ठानचे संचालक आणि ज्यांनी आज या स्पर्धेच्या निमित्ताने 22,222 रुपयाचे जे रोख पारितोषिक लावलेले आहे ते राजा गंगाराम शिंदे यांना क्रीडांगण क्रमांक 2 वर कोणी संघातील खेळाडूंचा परिचय करून देण्यासाठी या ठिकाणी मी विनंती करतोय। क्रीडारसिक परिचय होतोय। क्वार्टर फायनलचा सामना तुम्ही टाळ्या वाजवत नाहीये, शिरगावकर मंडळी तुम्ही टाळ्या वाजवत नाही, किती आम्हाला शोकांतिका वाटते बघा। या दोन सामन्यासाठी कशा टाळ्या वाजवताय म्हणजे हे सगळं चार्जिंग करावं लागतं, चार्जिंग। मी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी सन्माननीय गणेशअण्णा शेट्टी मी आपणास विनंती करतोय। महाराष्ट्र आणि गणेशअण्णाजी आणि या ठिकाणी ज्या संचालकांनी दरेकर सर शेट्टी सर सागरजी एक मिनिट, या स्पर्धेच्या निमित्ताने ज्या सतीशला लहानाचा मोठा केला आणि कबड्डीमध्ये चांगला गुण मिळवण्यासाठी अतिशय ज्यांनी मेहनत घेतली ते सन्माननीय दरेकर सरांना माझी विनंती आहे सतीश खांबेबद्दल आपण 2 शब्द या ठिकाणी मार्गदर्शन करावं। सतीश खांबेबद्दल मी बोलावं किंवा कुठल्या खेळाडूबद्दल बोलावं एवढा मोठा मी नक्कीच नाही। खरं तर आज जे आपण प्रेम सन्मान मान आपण मला दिलात त्याबद्दल या मंडळाचं आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी खरं तर खूप सन्मान करतो। एक तर खेळाडू घडताना माझं बेसिक बॅकग्राऊंड बघितलं तर मी एक इंजिनिअरिंग मॅनेजमेंटचा मुलगा आहे आणि खेळामध्ये ग्राउंडमध्ये एक खेळाडू मोठा होताना मी कधीच पाहिलं नव्हतं। 2008 साली रमेश भाई कदमांच्यामुळे मी कबड्डीच्या स्पर्धा घेतल्या। त्याच्यानंतर प्रतापराव शिंदे आणि मला सर्व सहकारी यांनी मला असं म्हटलं तू प्रयत्न तर कर, मुलं पुढे जाते। मी नेहमीच म्हटलं यश जर हवं असेल तर जिद्द चिकाटी आत्मविश्वास असायला हवाय। सतीश सारखा खेळाडू जेव्हा मी ठाण्यामधून घेऊन आलो लोक मला म्हणाली संजय दरेकर फक्त स्वतःचं काम करणार आणि एक दिवस त्याला फेकून देणार। आणि त्याच दिवशी मी निर्णय घेतला की माझा हा मुलगा माझ्या एक छोट्या भावाप्रमाणे मी त्याला सांभाळेन आणि एक अशा ठिकाणी नेऊन पोचवेन जोपर्यंत माझ्यासाठी आहे तोपर्यंत खूप सन्मान खूप मान त्याला मिळेल असं मला बघायचं होतं। आज हा दिवस खरं तर प्रतापराव शिंदेमुळे मला मिळाला असं मला वाटतं, कारण त्यांच्यासारखा एक सिलेक्टर तिथे होता। माझ्या खेळाडूला पारखण्यात त्यांनी कुठे चूक केली नाही असं मला वाटतं। खास करून गौरवसाहेब शेट्टींचं पण मी खूप ऋणी राहीन। आज नेहमीच वाटतं आपली मुलं पुढे जावी, मोठं व्हावी, आपल्या जिल्ह्याचं नाव करावं, पण खेळाडू सांगू इच्छितो की आपण जेव्हा मोठे होता तेव्हा आपले पाय जमिनीवर असणं गरजेचं आहे। सतीश खांबे खूप मोठा होईल पण त्याने या जिल्ह्याला, आपल्या गावाला, आपल्या आई वडिलांना, आपल्या समाजाला आणि आपल्या ह्या तमाम प्रेक्षकांना विसरता कामा नये आणि विसरू नये। जाता जाता एवढंच सांगतो, यश जर टिकवायचं असेल तर त्यासाठी प्रत्येक वेळेला प्रयत्न करणं गरजेचं आहे। यशाने हुरळून जाता कामा नये आणि अपयशाने खचून जाता कामा नये। यश नक्की येईल, फक्त प्रयत्न करत राहा। माझ्या सर्व खेळाडूंना, सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा आभार मानतो, धन्यवाद देतो। थँक्यू। दरेकर सर फार एक अमोघ